गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आपण सेकंड इयर सिव्हिल यामधील कॉन्क्रीट अँड टेक्नॉलॉजी हा सब्जेक्ट पाहतो आहे. त्यामध्ये आपण फोर्थ युनिट स्टार्ट केलेला आहे. क्वालिटी कंट्रोल ऑफ कॉन्क्रीट. ओके, त्यामध्ये आपण न्यू पॉईंट स्टार्ट केला होता लास्ट लेक्चरला, कॉन्क्रीट व्हायब्रेटर्स. तर कोणते कोणते आहेत कॉन्क्रीट व्हायब्रेटर्स? व्हायब्रेटर मीन्स काय? द इक्विपमेंट यूज फॉर कॉम्पॅक्शन ऑफ कॉन्क्रीट बाय मेकॅनिकल मेथड इज कॉल्ड एज व्हायब्रेटर. म्हणजे जे आपण जे इक्विपमेंट यूज करतो कॉम्पॅक्शन करायचं, कॉन्क्रीटचं कॉम्पॅक्शन करायला जे आपण मेकॅनिकल मेथड यूज करतो त्यालाच काय म्हणतात? व्हायब्रेटर. हे आपण लास्ट लेक्चरला पाहिलं होतं. ओके, त्यानंतर ऑब्जेक्टिव्ह पाहिले होते व्हायब्रेटरचे. 4 ऑब्जेक्टिव्ह होते. फॉर प्रॉपर कॉम्पॅक्शन ऑफ कॉन्क्रीट, ते काय करतं? कॉम्पॅक्शन करतं फॉर प्रॉपर. त्यानंतर एक्सपेलिंग आउट ऑर एअर बबल्स प्रेझेंट इनसाइड द कॉन्क्रीट दस मेकिंग कॉन्क्रीट डेन्स अँड स्ट्रॉंग. ओके, हे लास्ट लेक्चरला आपण एक्सप्लेन केलेलं आहे. टू कॉम्पॅक्ट नॅरो अँड थिन सेक्शन, ते काय करतं? कॉम्पॅक्ट नॅरो अँड थिन सेक्शन आपले कॉम्पॅक्ट करतं. त्यानंतर आपण टाईप्स ऑफ व्हायब्रेटरला स्टार्ट केलं. तर आपण इंटरनल व्हायब्रेटर्स किंवा निडल व्हायब्रेटर जे असतं ते आपण एक्सप्लेन केलेलं आहे. पोकर व्हायब्रेटर, त्याची डायग्रॅम वगैरे पुन्हा एकदा फिगर पाहून घ्या कशी होती. पोकर व्हायब्रेटर, त्याला रेबरचा पाईप असतो, रबर पाईप. व्हायब्रेटर निडर, पेट्रोल इंजिन. आपण लास्ट लेक्चरला फर्स्ट व्हायब्रेटर एक्सप्लेन केलेलं आहे. त्यानंतर आपण आता सेकंड व्हायब्रेटर पाहणार आहोत. ओके, त्यानंतर सेकंड व्हायब्रेटर आहे आपलं सरफेस व्हायब्रेटर. ओके, फर्स्ट आपण पाहिलं पोकर व्हायब्रेटर, त्यानंतर आपण सेकंड पाहतोय सरफेस व्हायब्रेटर. तर त्यामध्ये पाहू आपण, दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज स्क्रीड बोर्ड व्हायब्रेटर ऑर पॅन व्हायब्रेटर. त्यालाच दुसरं नाव काय? एक स्क्रीड बोर्ड. जे स्क्रीड बोर्ड असतं त्यालाच ते नाव आहे एक सरफेस व्हायब्रेटर मीन्स स्क्रीड बोर्ड किंवा पॅन व्हायब्रेटर्स. स्क्रीड बोर्ड व्हायब्रेटर्स किंवा पॅन व्हायब्रेटर्स. They are also called as screed board vibrators or pan vibrators. A small vibrator placed on the screed board gives an effective method of compacting and leveling on thin concrete members such as floor slabs, roof slabs and road surfaces. तर याचा उपयोग कुठं होतो? हे स्मॉल व्हायब्रेटर प्लेस, म्हणजे ते काय, एक स्मॉल व्हायब्रेटर ते कुठं पण प्लेस होऊन जातं स्क्रीड बोर्डला. ओके, गिव्स अ इफेक्टिव्ह मेथड. ती कशी एक इफेक्टिव्ह मेथड ऑफ कॉम्पॅक्टिंग अँड लेवलिंगसाठी थिन कॉन्क्रीटमध्ये मेंबर्समध्ये. ते कुठं कुठं करू शकतो आपण? फ्लोअर स्लॅब, जो आपला फ्लोअरचा स्लॅब असेल तिथे, किंवा रूफ स्लॅब आणि आपले रोडचे सरफेस असतात वरच्या साईडला, तिथं आपण हे व्हायब्रेटर यूज करू शकतो. ओके, रिपीट करतो मी पुन्हा. अ स्मॉल व्हायब्रेटर प्लेस अ स्क्रीड बोर्ड गिव्स अ इफेक्टिव्ह मेथड ऑफ कॉम्पॅक्टिंग अँड लेवलिंग ऑफ थिन कॉन्क्रीट members such as floor slabs, roof slabs and road surfaces. Okay, then the next problem. Mostly floor slabs and roof slabs are so thin that internal vibrator or any other type of vibrator cannot be easily employed. त्यामध्ये काय सांगितलं? हे मोस्टली काय होतं, कुठं यूज होतं? फ्लोर स्लॅब्ससाठी आणि रूफ स्लॅब्समध्ये. आर सो थिन दॅट इंटरनल व्हायब्रेटर ऑर एनी अदर टाईप ऑफ युज्ड. हे काय? इंटरनल व्हायब्रेटरचं एनी टाईप ऑफ व्हायब्रेटर कॅन नॉट बी इझिली एम्प्लॉईड. हे काय म्हणजे मोस्टली जे फ्लोअर स्लॅब्स असतील किंवा आपले रूफ स्लॅब असतील, सो दी इंटरनल व्हायब्रेटर किंवा आपलं एनी अदर टाईप ऑफ व्हायब्रेटर कॅन नॉट बी इझिली एम्प्लॉईड, ते होत नाहीत. त्यामुळे आपण हे व्हायब्रेटर सरफेस व्हायब्रेटर तिथं यूज करू शकतो. इन सच केसेस इन सरफेस व्हायब्रेटर कॅन बी इफेक्टिव्हली युज्ड. ते काही ह्या केसेसमध्ये आपण सरफेस व्हायब्रेटर कॅन बी इफेक्टिव्हली यूज करू शकतो, इफेक्टिव्हली यूज होऊ शकतो. सरफेस व्हायब्रेटर्स आर नॉट इफेक्टिव्ह बियॉन्ड अबाउट 50 सेंटीमीटर. हे जे सरफेस व्हायब्रेटर आहे ते आर नॉट इफेक्टिव्ह बियॉन्ड, कुठं करत नाही ते? अबाउट 50 सेंटीमीटरला इफेक्टिव्ह बाउंड करत नाही. ओके, रिपीट करतो मी. इन सच केसेस द सरफेस व्हायब्रेटर कॅन इफेक्टिव्हली युज्ड. Surface vibrator are not effective beyond about 50 centimeter. And the next problem. In the modern construction practices like vacuum dewatering technique, म्हणजे जे आपलं मॉडर्न कन्स्ट्रक्शन प्रॅक्टिस असते त्यामध्ये लाईक आपण काय करतो, म्हणजे त्यामध्ये कशाचा उपयोग होतो? व्हॅक्यूम डिवॉटरिंग टेक्निक किंवा स्लिप फॉर्म पेविंग टेक्निक. जे आपली स्लिप फॉर्म पेविंग टेक्निक असते त्यामध्ये पण त्याचा यूज होऊ शकतो. द यूज ऑफ स्क्रीड बोर्ड व्हायब्रेटर इज कॉमन फीचर्स
हे काय कॉमन फीचर्समध्ये यूज केलं जाऊ शकतं. म्हणजे आपली जे मॉडर्न कन्स्ट्रक्शन प्रॅक्टिस लाईक व्हॅक्यूम डिवॉटरिंग टेक्निक किंवा आपले स्लिप फॉर्म पेविंग टेक्निक्समध्ये यूज केलं जाऊ शकतं. इन सच केसेस द डबल बीम स्क्रीड बोर्ड व्हायब्रेटर आर ऑप्टेन युजड. म्हणजे या केसेसमध्ये आपण जर डबल बीम स्क्रीड बोर्ड असेल आपलं तर ते व्हायब्रेटर आर बी ऑप्टेन यूज तिथं केलं जातं. ओके, तर अशा प्रकारे सरफेस व्हायब्रेटर्स आहे. मी रिपीट करतो लास्ट. इन द मॉडर्न कन्स्ट्रक्शन प्रॅक्टिसेस लाईक व्हॅक्यूम डिवॉटरिंग टेक्निक्स or slip form paving technique, the use of skid board vibrator is common features. In such cases, the double beam skid board vibrators are often used. ओके, तर अशा प्रकारे आपण सेकंड टाईप पाहिला सरफेस व्हायब्रेटर. त्याच्या अगोदर आपण पाहिला होता पोकर व्हायब्रेटर. तर आता आपला सेकंड पार्ट कवर झाला आहे सरफेस व्हायब्रेटर्स. ओके, तर थर्ड आहे टेबल व्हायब्रेटर. थर्ड काय आपला टेबल व्हायब्रेटर. त्यामध्ये पाहू आपण दीज आर मेनली यूज इन प्रीकास्टिंग प्लांट्स ऑर कॉन्क्रीट टेस्टिंग लॅबोरेटरीज. हे व्हायब्रेटर कुठे यूज केलं जातं? मेनली यूज ऑन प्रीकास्टिंग प्लांट जे असतात आपले मोठमोठे प्रीकास्टिंग प्लांट्स तिथं यूज केलं जातं किंवा कॉन्क्रीट टेस्टिंग लॅबोरेटरीज. कॉन्क्रीट टेस्ट करतो आपण लॅबोरेटरीमध्ये तिथं पण हे आपलं टेबल व्हायब्रेटर यूज केलं जातं. ओके, टेबल व्हायब्रेटर्स आर इक्विप्ड with controls to vary frequency and amplitude according to the size of element to be compacted or the concrete consistency. त्यामध्ये काय सांगितलं आहे, जे आपलं टेबल व्हायब्रेटर्स आहे ते इक्विप्ड काय करतं विथ कंट्रोल्स टू व्हॅरी फ्रिक्वेन्सी ते कंट्रोल करतं अँड ॲम्प्लिट्यूड अकॉर्डिंग टू द साईज. जे आपले ॲम्प्लिट्यूड अकॉर्डिंग आहे टू द साईज ऑफ एलिमेंट टू बी कॉम्पॅक्टेड अँड ऑर द कॉन्क्रीट कन्सिस्टन्सी पण ते करू शकतं टेबल व्हायब्रेटर. ओके, रिपीट करतो मी पॉईंट. Table vibrators are equipped with controls to vary frequency and amplitude according to the size of the elements to be compacted or the concrete consistency. अशा प्रकारे हे आपलं काय टेबल व्हायब्रेटर आहे. In this type of compaction method, formwork is clamped. In this type of compaction method, formwork is clamped to the vibrator instead of other way around. ॲज अ केस ऑफ फॉर्म व्हायब्रेटर्स. म्हणजे काय या टाईपमध्ये कॉम्पॅक्शन मेथड आपण करू शकतो किंवा आपण फॉर्मवर्क इज फॉर्मवर्क जर क्लॅम्प करायचं असेल तर पण हे टेबल व्हायब्रेटर आपण वापरू शकतो. इज इंटरेस्टेड ऑफ अदर वे राऊंड ॲज इन केस ऑफ फॉर्म व्हायब्रेटर्स. ओके, हाऊएवर ॲज इन केस ऑफ फॉर्म व्हायब्रेटर्स इन दिस केस ऑल्सो द फॉर्म ऑफ द अँड द कॉन्क्रीट बोथ आर व्हायब्रेटेड टुगेदर. म्हणजे आपण हाऊएवर इन केस फॉर्म व्हायब्रेटर जे आहेत ते इन केस ऑफ ऑल्सो फॉर्म अँड द कॉन्क्रीट बोथ अँड व्हायब्रेटेड टुगेदर. जे आपले व्हायब्रेटेड टुगेदर आहे तिथं पण आपण हे यूज करू शकतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट पहा. मीडियम वर्केबल मिक्सेस जनरली रिक्वायर हाय फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन दॅन शिफ्ट मिक्सेस. म्हणजे आपले जे मीडियम वर्केबल मिक्सेस आहेत जनरली ते रिक्वायर हायर फ्रिक्वेन्सी. ते रिक्वायर काय करतात आपले हायर फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन्स आहेत दॅन शिफ्ट मिक्सेस. ते काय करतात शिफ्ट मिक्सेस त्यामध्ये करू शकतात आपण. It is observed that increasing the frequency and decreasing the amplitude as vibration progresses improves consolidation by using this type of vibrator. तर हे टाईप ऑफ व्हायब्रेटर काय करतो, इट इज ऑब्झर्व आपण ऑब्झर्व केल्याच्यानंतर इंक्रीजिंग द फ्रिक्वेन्सी त्याची इंक्रीजिंग काय होती फ्रिक्वेन्सी वाढत जाते आणि डिक्रीजिंग द ॲम्प्लिट्यूड काय होतं कमी होत जातो डिक्रीज होत जातो ॲज अ व्हायब्रेशन प्रोग्रेसेस. व्हायब्रेशन प्रोग्रेस चालू असताना त्याची फ्रिक्वेन्सी काय ती इंक्रीज होते आणि डिक्रीज काय होतो ॲम्प्लिट्यूड होतो. ओके, आणि इम्प्रूव्ज कन्सल्टेशन बाय टाईप ऑफ व्हायब्रेटर्स. हे काय इम्प्रूव्ज कन्सल्टेशन बाय युजिंग ऑफ टाईप ऑफ व्हायब्रेटरने होऊ शकतं. ओके, त्यानंतर नेक्स्ट दीज आर यूज जनरली इन स्मॉल अँड प्रायसेस प्रेफेब्रिकेटेड RCC मेंबर्स अँड लॅबोरेटरीज ऑल्सो. ते काय देअर आर ऑल्सो जनरली हे जनरली यूज केलं जातं लॅबोरेटरीमध्ये आपले कुठं पण. ते काय एक स्मॉल व्हायब्रेटर आहे अँड प्रायसेस प्रीफॅब्रिकेटेड RCC मेंबर्स तिथं पण त्या वापरलं जाऊ शकतं अँड लॅबोरेटरीजवर ऑल्सो वापरलं जाऊ शकतं. अशा प्रकारे आपण पाहिलं टेबल व्हायब्रेटर. ओके, फर्स्ट होतं आपलं पोकोर व्हायब्रेटर, सेकंड सरफेस व्हायब्रेटर आणि थर्ड टेबल व्हायब्रेटर.
त्यानंतर नेक्स्ट आहे फोर्थ आपलं फॉर्म व्हायब्रेटर्स. फॉर्म व्हायब्रेटर्स फोर्थ नंबरचं आहे आपलं फॉर्म व्हायब्रेटर. त्यामध्ये आपण पाहू की दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज एक्सटर्नल व्हायब्रेटर. हे फॉर्म व्हायब्रेटर काय असतं, एक्सटर्नल व्हायब्रेटर असतं. आणि जे आपलं इंटरनल व्हायब्रेटर ते कोणतं आपण एक नंबरचं पाहिलं पोकर व्हायब्रेटर, ते कसं असतं इंटरनल व्हायब्रेटर असतं. निडल व्हायब्रेटर म्हणजेच इंटरनल व्हायब्रेटर आणि फॉर्म व्हायब्रेटर मीन्स एक्सटर्नल व्हायब्रेटर. These are also called as external vibrators. Form vibrators are to be securely attached to the outside of the formwork. हे जे फॉर्म व्हायब्रेटर असतं ते आर टू बी सेक्युरली असतं अटॅच. सेक्युरली अटॅच कुठं केलेलं असतं, द आउटसाईड ऑफ द फॉर्मवर्क. जो आपलं फॉर्मवर्क असतं त्याच्या आउटसाईडला हे काय असतं, सेक्युरली अटॅच केलेलं असतं. दे आर जनरली यूज अँड अंडर फॉलोइंग सर्कमस्टन्सेस. ते यूज कसं करायचं तर काय फॉलोइंग सर्कमस्टन्सेस दिलेले आहेत त्यांनी, ते आपण पाहू. ओके, तर फर्स्ट आहे कॉम्पॅक्शन ऑफ कॉन्क्रीट इज रिक्वायर्ड टू बी डन इन अ व्हेरी थिन और व्हेरी डेन्साइल कॉन्गेस्टेड रेनफोर्स सेक्शन्स. म्हणजे आपलं कॉम्पॅक्शन ऑफ कॉन्क्रीट असेल ते इज रिक्वायर्ड टू बी डन, ते रिक्वायर्ड डन झाल्यानंतर इज व्हेरी थिन अँड व्हेरी डेन्सिली कॉन्गेस्टेड रेनफोर्स सेक्शन. ते व्हेरी डेन्सिली अँड कॉन्गेस्टेड रेनफोर्स सेक्शनला करायचं आहे. म्हणजे रिपीट करतो पॉईंट, compaction of concrete is required to be done in a very thin or very densely congested reinforced sections. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे इन ॲडिशन टू इंटरनल व्हायब्रेशन. त्यामध्ये काय करायची, इन ॲडिशन करायची इंटरनल व्हायब्रेशनची. अँड कॉम्पॅक्शन इज रिक्वायर्ड टू बी डन स्पेशली इन द कवर एरिया वेअर ॲट टाइम्स नीडल और पोकर व्हायब्रेटर इज अनेबल टू डू कॉम्पॅक्शन सॅटिस्फॅक्टरीली. त्यामध्ये काय इन ॲडिशन टू इंटरनल व्हायब्रेशन, इंटरनल व्हायब्रेशनची ॲडिशन केली जाते आणि कॉम्पॅक्शन इज रिक्वायर्ड टू बी डन स्पेशली. त्यामध्ये कॉम्पॅक्शन केलं जातं रिक्वायर्ड टू स्पेशली इन द कवर एरिया. कवर एरियाचं कॉम्पॅक्शन झाल्यानंतर व्हेअर इट टाइम्स निडल ऑर पोकर, तिथे निडल किंवा पोकर असेल व्हायब्रेशन इज अनेबल टू बी कॉम्पॅक्शन सॅटिस्फॅक्टरी. त्यानंतर काय केलं जातं, आपलं कॉम्पॅक्शन आहे ते सॅटिस्फॅक्टरी केलं जातं. त्यानंतर थर्ड आहे पहा कॉम्पॅक्शन ऑफ व्हेरी स्टीप कॉन्क्रीट इज रिक्वायर्ड. जे आपलं कॉम्पॅक्शन असेल ते काय असतं, व्हेरी स्टीप कॉन्क्रीट इज रिक्वायर्ड. ओके, टू बी डन बिकॉज सच कॉन्क्रीट कॅन बी नॉट बी कॉम्पॅक्टेड बाय इंटरनल व्हायब्रेटर्स. म्हणजे कॉम्पॅक्शन ऑफ व्हेरी स्टीप कॉन्क्रीट इज रिक्वायर्ड टू बी डन बिकॉज काय करतं ते सच कॉन्क्रीट कॅन नॉट बी कॉम्पॅक्टेड बाय इंटरनल व्हायब्रेटर्स. अशा प्रकारे आपण फॉर्म व्हायब्रेटरची काय सर्कमस्टन्स थ्री आपल्याला सर्कमस्टन्स दिलेले होते ते आपण एक्सप्लेन केले. ओके, त्यानंतर काय दे आर क्लॅम्प टू द फॉर्मवर्क हॉरिझॉन्टली अँड व्हर्टिकली ॲट सुटेबल स्पेसिंग नॉट एक्सकेडिंग 90 सेंटीमीटर इन आयदर डायरेक्शन. म्हणजे हे कुठं केलेलं असतं क्लॅम्प टू फॉर्मवर्क हॉरिझॉन्टली अँड व्हर्टिकली, हे स्पेसिंगला जोडलेलं असतं. आपलं जे फॉर्म व्हायब्रेटर आहे ते क्लॅम्प कुठं गेलं असतं फॉर्मवर्क हॉरिझॉन्टली अँड व्हर्टिकली ॲट सुटेबल स्पेसिंग नॉट एक्सिडिंग 90 सेंटीमीटर इन आयदर डायरेक्शन. आयदर डायरेक्शनला एक्सिडिंग कुठं केलेलं नसतं, 90 सेंटीमीटर आयदर डायरेक्शनला नसतं हे. ओके, त्यानंतर नेक्स्ट आहे ॲज वर्क प्रोग्रेस दे आर शिफ्टेड. वर्क प्रोग्रेसला ते काय करतं, आर शिफ्टेड होतं. दे व्हायब्रेट द कॉन्क्रीट फ्रॉम द व्हायब्रेशन ऑफ द फॉर्म्स अँड दस मच एनर्जी इज वेस्टेड. म्हणजे आपली जी प्रोग्रेस चालू असेल वरची तर दे आर शिफ्टेड जर झालं ते देन व्हायब्रेट द कॉन्क्रीट फ्रॉम व्हायब्रेशन टू द फॉर्म्स अँड दस मच एनर्जी वेस्टेड. ती वेस्ट जाऊ शकते, काम नाही करू शकत जर आपलं प्रोग्रेस झालं, काम चालू असताना जर शिफ्ट झालं तर ते. ओके, रिपीट करतो मी पॉईंट. ॲज वर्क प्रोग्रेस दे आर शिफ्टेड, दे व्हायब्रेट द कॉन्क्रीट फ्रॉम द व्हायब्रेशन ऑफ द फॉर्म्स अँड दस मच एनर्जी इज वेस्टेड. ओके, त्यानंतर लास्ट आहे पहा दे आर यूज ओनली इफ द यूज ऑफ इंटरनल व्हायब्रेटर्स इज नॉट practicable as the case of thin and congested sections, arches and tunnel lining etc. ज्यामध्ये काय सांगितलं आहे दे आर यूज ओनली, ते यूज कुठं केलं जातं आपलं फक्त इंटरनल व्हायब्रेटर्स. इट इज नॉट
प्रॅक्टिसेबल, ते काय प्रॅक्टिसेबल नाही आहे. ॲज इन द केस ऑफ थिन अँड कॉन्गेस्टेड सेक्शन, ते यूज कुठं केलं तर केस ऑफ थिन अँड कॉन्गेस्टेड सेक्शनमध्ये आपलं हे इंटरनल व्हायब्रेटर आपलं जे फॉर्म्स व्हायब्रेटर आहे तिथं यूज केलं जातं. आर्चेस अँड टनेल लाइनिंगला पण हे यूज केलं जातं फॉर्म्स व्हायब्रेटर. ओके, तर अशा प्रकारे आपण फोर्थ व्हायब्रेटर पाहिलं, फॉर्म व्हायब्रेटर. आता फिफ्थ व्हायब्रेटर आपलं प्लॅटफॉर्म व्हायब्रेटर. प्लॅटफॉर्म व्हायब्रेटर फिफ्थ नंबरचं आहे प्लॅटफॉर्म व्हायब्रेटर्स, ते आपण पाहू. इट इज नथिंग बट अ टेबल व्हायब्रेटर. हे काय टेबल व्हायब्रेटर नाही आहे, प्लॅटफॉर्म व्हायब्रेटर आहे. बट इज लार्जर इन साईज, पण काय आहे लार्जर साईज आहे. टेबल व्हायब्रेटर नाही पण लार्जर साईजचं, मोठ्या साईजचं आहे. दिस इज यूज इन मॅन्युफॅक्चर ऑफ लार्ज प्रेफरेटेड concrete elements such as electric poles, railway sleepers, प्रिफ्रेगेटेड रूफिंग एलिमेंट्स एक्सेट्रा. म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग कशासाठी केलेलं आहे, लार्ज जे आपले प्रिफ्रेगेटेड असतील कॉन्क्रीटचे एलिमेंट्स त्यासाठी हे स्पेशली मॅन्युफॅक्चर केलेलं आहे. त्यामध्ये कोणते कोणते असतात, जे आपले इलेक्ट्रिकल पोल्स, रेल्वे स्लीपर्स आणि प्रिफेब्रिकेटेड रूफिंग एलिमेंट्स जे असतात त्यासाठी हे व्हायब्रेटर यूज केलं जातं. ओके, रिपीट करतो पॉईंट. इट इज नथिंग बट अ टेबल व्हायब्रेटर but it is larger in size. This is used in a manufacture of large prefabricated concrete elements such as electric poles, railway sleepers, prefabricated roofing elements, etc. Okay. Then the next step. Sometimes the platform vibrator is also coupled with jerking or shock giving arrangement such that a through compaction is given to the concrete. म्हणजे इथं काय सांगितलं, समटाईज काय वेळेस काय होतं, द प्लॅटफॉर्म ऑफ व्हायब्रेटर, जो प्लॅटफॉर्मचा व्हायब्रेटरचा जो प्लॅटफॉर्म आहे इज ऑल्सो कपल्ड विथ जर्किंग. तर कपल विथ काय सर्व करतो जर्किंग, किंवा आपली जी शॉक गिविंग असते ना अरेंजमेंट तिथं काय करतो, सच दॅट थ्रू अ कॉम्पॅक्शन इज गिवन टू द कॉन्क्रीट. तिथं काय करतो, कॉन्क्रीटचं कॉम्पॅक्शन हा प्लॅटफॉर्म व्हायब्रेट करू शकतो. ओके, रिपीट करतो मी पॉईंट. समटाइम्स द प्लॅटफॉर्म व्हायब्रेटर is also coupled with jerking or shock giving arrangements such that the through compaction is given to the concrete. ओके, तर अशा प्रकारे आपण फिफ्थ पॉईंट पण पाहिला आपला व्हायब्रेटरचा, प्लॅटफॉर्म व्हायब्रेटर्स. ओके, तर लास्ट आहे व्हायब्रेटरचा व्हायब्रेटर रोलर्स, व्हायब्रेटोरी रोलर्स. लास्ट पॉईंट आहे आपल्या याच्यातला व्हायब्रेटरी रोलर्स. टाईप्स ऑफ व्हायब्रेटरमधला 6 पॉईंट व्हायब्रेटरी रोलर्स. ओके, त्यामध्ये पाहू आपण. One of the recent developments of compacting very dry and lean concrete is in use of vibratory rollers. ह्या vibratory rollersमध्ये काय करतो, एक रिसेंट डेव्हलपमेंट्स ऑफ कॉम्पॅक्टिंग व्हेरी ड्राय, जे आपलं अतिशय ड्राय अँड लीन कॉन्क्रीट असेल त्याला आपण काय करतो, व्हायब्रेटरी रोलर्सने आपण सेट करत असतो. सच कॉन्क्रीट इज नोन ॲज रोलर कॉम्पॅक्टेड कॉन्क्रीट. आणि त्या रोलरने जे सेट केलेलं कॉन्क्रीट असतं त्याला आपण काय म्हणतो, रोलर कॉम्पॅक्टेड कॉन्क्रीट. त्याला आपण काय म्हणतो, रोलर कॉम्पॅक्टेड कॉन्क्रीट असं त्याला डिनोट केलेलं आहे. ओके, रिपीट करतो मी पॉईंट. वन ऑफ द रिसेंट डेव्हलपमेंट्स ऑफ कॉम्पॅक्टिंग व्हेरी ड्राय अँड लीन कॉन्क्रीट इज द यूज ऑफ व्हायब्रेटरी रोलर्स. सच कॉन्क्रीट इज नोन ॲज रोलर कॉम्पॅक्टेड कॉन्क्रीट. ओके, त्यामध्ये नेक्स्ट पाहू. दिस मेथड ऑफ कॉन्क्रीट कन्स्ट्रक्शन organized from Japan is spread to USA and other countries mainly for the construction of dams and pavements. तर याचा उपयोग कुठं केला जातो, या मेथडचा कॉन्क्रीट कन्स्ट्रक्शन ऑर्गनाइज फ्रॉम जपानमध्ये. जपान आणि USA यामध्ये त्याचा, या कंट्रीजमध्ये मेनली त्याचा वापर केला जातो कंस्ट्रक्शनसाठी. त्यामध्ये कोणतं कंस्ट्रक्शन, आपले जे डॅम्स असतात आणि पेवमेंट्स त्याच्या कंस्ट्रक्शनसाठी ह्या व्हायब्रेटरी रोलरचा वापर केला जातो तिथं. This method of concrete construction originated from Japan is spread to USA and other countries mainly for the construction for dams and pavements. तर याचं मुख्य करून जपान आणि आपली USA त्यामध्ये उपयोग केला जातो. आणि जे आपले वेगवेगळे मेनली कंट्री तिथं पण आपण कंस्ट्रक्शन ऑफ डॅम्स अँड पेवमेंट्समध्ये त्याचा उपयोग करू शकतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट, हेवी रोलर विच व्हायब्रेटर्स व्हाईल रोलिंग इज यूज फॉर द कॉम्पॅक्शन ऑफ ड्राय लीन कॉन्क्रीट. जे आपले हेवी रोलर असतात which vibrators while rolling is used for compaction of dry lean concrete. तर कॉम्पॅक्शन काय करतं, ड्राय लीन कॉन्क्रीटचं कॉम्पॅक्शन करू शकतात हे हेवी रोलर.
Such roller compacted concrete of grade M10 has been successfully used as base course. म्हणजे हे जे रोलर असतात ते काय करू शकतात, कॉम्पॅक्टेड कॉन्क्रीट ऑफ ग्रेड M10चं ग्रेड बिन सक्सेसफुली यूज बेस कोर्स. म्हणजे आपलं M10चं जे ग्रेडचं आपण कॉन्क्रीट असतं ते व्यवस्थितपणे ते दाबून देऊ शकतात. 5 cm थिक फॉर द मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे. म्हणजे 15 cm थिक सेंटीमीटर थिक आहे पण मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेची ती पण आपण याने व्हायब्रेटर शोल्डर्सनी करू शकतो M10 ग्रेडची. ओके, रिपीट करतो मी लास्ट पॉईंट. Heavy roller which vibrates while rolling is used for the compaction of dry lean concrete. Such rollers compacted concrete of grade M10 has been successfully used as base course 15 cm thick for the Mumbai Pune express highways. ओके, तर अशा प्रकारे आपण टाईप्स ऑफ व्हायब्रेटर्स पूर्ण एक्सप्लेन केलेले आहेत. फर्स्ट कोणता होता आपला इंटरनल व्हायब्रेटर, त्यालाच निडल व्हायब्रेटर किंवा पोकर व्हायब्रेटर म्हणतात, तो इम्पॉर्टंट आहे पहा. त्यानंतर सरफेस व्हायब्रेटर, थर्ड होतं आपलं टेबल व्हायब्रेटर्स, त्यानंतर फॉर्म व्हायब्रेटर्स, प्लॅटफॉर्म व्हायब्रेटर्स आणि लास्टला आपण व्हायब्रेटरी रोलर्स. ओके, अशा प्रकारे आपण टाईप्स ऑफ व्हायब्रेटर्स पूर्ण इथं आपले कवर झालेले आहेत. ओके, तर नेक्स्ट लेक्चरला आपण नेक्स्ट पॉईंट पाहूया, ॲडव्हान्टेजेस ऑफ कॉम्पॅक्शन बाय व्हायब्रेटर्स. त्याचे काय काय ॲडव्हान्टेजेस आहेत ते आपण नेक्स्ट लेक्चरला एक्सप्लेन करू. ओके, थँक्यू.